गेले ना मग बरोबर निसर्ग वाचवा, पर्यावरण संरक्षण उत्सव साजरे करा, साजरे करा, साजरे करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जनतेसाठी एकच होतं, ऍटलिस्ट प्रशासनाला तरी सांगा. बरोबर, प्रशासन हे लोकल होतं, पण आमदार पण होते आणि खासदार पण होते. त्यांना पण आम्ही इन्व्हाइट केलं होतं. नोबडी वॉज रेडी टू लिसन. मला मी काय सांगते दादा की दिस इज अगेन समथिंग की ह्याचा टाइम वेस्ट झालेला आहे. नाही देणार बिकॉज हे मुद्दे जे ते त्या दिवशी पण डिस्कस झालेले होते दादा. सो दिस इज तुम्ही बोलाल तर मी येतो. करेक्ट. आपण चर्चा करू. तोपर्यंत झाडं कापली नाही गेली. आज भेटायला आले. आज आयुक्त का नाही भेटले मला माहित नाही. हे खरं तर ते निवडणूक आयोगासारखं झालं की राज्याच्या निवडणूक आयोगाला भेटल्यावर तो बोलला की केंद्राकडे केंद्र उत्तर देणं लागतो. केंद्राचा आल्यावर तो बोलला की राज्य उत्तर देणं लागतो. हे त्याच्यासारखं ते ढकलाढकली चालू आहे. पण आयुक्त पण त्यांचे आहेत, महापौर पण त्यांचे आहेत, आमदार पण त्यांचे आहेत आणि खासदार पण त्यांचे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यात कोणीही उत्तर द्यावं, पण ते उत्तर देईपर्यंत एक झाड कापलं गेलं नाही पाहिजे. साहेब, आणखीन एक महापौरांनी असं सांगितलं, कुंभमेळा पर्याय काय? म्हणजे तुम्ही म्हणला की पर्याय आम्ही सगळे द्यायला तयार आहोत. जेव्हा राजसाहेबांची सत्ता होती तेव्हा पण तिकडे कुंभमेळा झालेला आणि आम्ही तिकडे उत्तम प्रकारे साधू संतांची काळजी घेऊन तिकडे सुरळीत पार पाडलेला. तो एकही झाड तुटलं नव्हतं. त्याच्यामुळे मला वाटतं की जर इच्छाशक्ती असेल तर आपण हे करू शकतो. आणि जर इच्छाशक्ती नसेल, जर तुम्हाला कोणाच्या तरी घशात घालायची असेल ती जमीन कुंभमेळा झाल्यावर, तर मला वाटतं काय होतं हे तुमच्या समोर आहे. मला वाटतं हे 5,000 ते 7,000 झाडं जे रस्त्यावरची पण कापतायत रस्ता मोठा करायला, कशासाठी? आपण 500 किलोमीटरचे रस्ते उत्तम केले, मध्ये झाड असेल तर त्याच्या भोवती रस्ते बांधले, पण उत्तम एक खड्डा नाही पडला पावसाळ्यात. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की करायची असेल आणि इच्छाशक्ती असेल तर होऊ शकतं. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की जे काय करताय तुम्ही ट्रान्सपरन्सी, पारदर्शकतेने करा. समितीमध्ये आमच्या लोकांना घेऊन करा आणि त्या समितीमध्ये मी पण असणार. ठीक आहे. आज या ठिकाणी 115 दिवस जे रोज